ट्रस्टी आणि खासगी सचिव यांना मुख्यमंत्र्यांनी आता मंजुरी दिल्याचं बघायला मिळत आहे। आतापर्यंत आलेल्या सर्व प्रस्तावांना त्यांनी मंजुरी दिली आहे। काही मंत्र्यांकडून अद्याप अर्ज आले नाहीयेत। मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात कोणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार असं सुद्धा समजतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातला हा इशारा दिलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, गौरी, आपण जर बघितलं असेल तर काही मंत्र्यांकडे ओएसडी आणि खासगी सचिव खासगी सीए नेमण्यात आले नव्हते आणि त्याचमुळे कुठेतरी मंत्रालयातली कामं जी आहेत ते रखडत असल्याचा सूर जो आहे तो मंत्र्यांमध्ये पाहायला मिळाला होता। मात्र आता मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिव यांच्या प्रस्तावाला जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलेली आहे। आतापर्यंत आलेल्या सर्व प्रस्तावांना त्यांनी मंजुरी दिली। मात्र ही मंजुरी देताना यामध्ये जर अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात जर कोणी दलाली करताना आढळलं तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। कारण आपण पाहिलं असेल तर मंत्र्यांकडे असणारे ओएसडी, सीए, त्यांचे खासगी सचिव जे असतात ते दलाली करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच रोखण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस पुढे सरसावलेले आहेत आणि त्यांनी एक कडक इशारा जो आहे तो या सर्व ओएसडी आणि पीए आणि पीएसने दिलेला आहे। गौरी, नक्की सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।